जय राम संकीर्तन की रामेत गौर भक्त वृंद की साई गौर प्रेमानंद। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। ततो जायमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिके भक्तिर्भवति नैष्टिके। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। ॐ
चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायिते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुसे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आजच्या शनिवारच्या सत्संगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण सर्वजण वेळात वेळ काढून हरिकथा श्रवण करण्यासाठी आलात। तर आज विशेष दिवस आहे, आपण पाहतो आज काय आहे विशेष दिवस? एकादशी। कुठली एकादशी आहे? काय? इंदिरा एकादशी। काय हिचं महत्व? चला, एकादशी तर माहिती आहे महत्व माहित नाही पण काय हरकत नाही। भगवंतांची कृपा अशी आहे, जरी कोणी माहिती असलं जरी नाही नसलं, एकादशी जरी पालन केलं तर भगवंतांची कृपा त्याला व्यक्तीला प्राप्त होते। आणि म्हणून आपण पाहतो शास्त्र असं आहे, एखाद्या व्यक्तीला त्याचं महत्त्व माहिती असलं तर तो तितक्याच श्रद्धेने काय करतो, त्या गोष्टीचं आणखीन पालन करतो। आणि एखादा त्याचं महत्त्व माहीत नसलं, ठीक आहे आज एकादश आहे बाबा अन्न नाही खाल्लं पाहिजे, तर काय करतो एकादशी व्रतांचं पालन करतो, त्याला कृपा मिळते नाही असं नाही, परंतु त्याचं जर महत्त्व आपण जाणून घेतलं तर ती कार्य आपण काय करतो श्रद्धेनं करतो, निष्ठेनं करतो, आणि त्यामुळं आणखीन आपल्याला भगवंतांची कृपा काय होते प्राप्त होते। तर युधिष्ठिर महाराजांनी या ठिकाणी आपण पाहतो भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारलेला होता की ह्या भाद्रपद महिन्यामध्ये आजच्या दिवशी येणारी एकादशी ही भाद्रपद महिन्यामध्ये, तर हिचं नाव काय असणार आहे आणि हिचं महत्त्व काय, काय एकादशीचं पालन करायचं जीवनामध्ये। तर युधिष्ठिर महाराजांनी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण काय करतायत,
ह्या एकादशीचं महत्त्व सांगतायत. तर ते म्हणतायत की हे युधिष्ठिर, की ही भाद्रपद महिन्यामध्ये ही येणारी जी एकादश आहे, पितर पंधरवाड्यामध्ये विशेष करून, आता हा पितर पंधरवाडा आहे, म्हणजे जवळजवळ पितर पंधरवाड्यामधले 11 दिवस आज काय झाले, संपलेले आहेत, है ना. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हे उल्लेख करून सांगतात युधिष्ठिर महाराजांना की हे युधिष्ठिर, जो कोणी हे व्रत एकादशीचं पालन करतो आणि विशेष करून आपल्या पितरांचं स्मरण करत, आपल्या पितरांचं स्मरण करून आजच्या दिवशी एकादशीचं व्रत करतो, तर आपल्या सर्व पूर्वजांचा तो काय करतो, उद्धार करतो. तर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना अशा प्रकारे हे एकादशीचं महत्त्व सांगतायत. आणखीन पुढं असं म्हणतात की इंदिरा ही एकादशी जी आहे, हे विशेष करून आपण पाहतो ही पितृ पक्षामध्ये येते. आणि जो व्यक्ती एकादशीचं तपस्या करतो, आजच्या दिवशी तपस्या करतो, आता काही ठिकाणी जसे आमचे मार्कंडेय प्रभू आहेत, यांनी 1996 पासून ते काय करतायत, निर्जल एकादशी करतायत. कधी एकादशी दिवशी कुठल्याही प्रकारचं फळ पाणी काही ग्रहण करत नाही आहेत. तर जो कोणी अशा प्रकारे कठोर व्रत धारण करतो, तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की निश्चितपणे काय करतो, तो आपल्या पितरांचा उद्धार करतो. तर अशा प्रकारे हे एकादशीचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर असं म्हणतात की जो व्यक्ती आजची एकादशीचं व्रत पालन करतो, तर तो व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रातून देखील काय होतो, मुक्त होतो. तर असं काही महत्त्व एकादशीचं सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही, जो व्यक्ती आजच्या दिवशी तपस्या करतो, आता आपण काय तपस्या करणार आहे, दिवसातून आपण 2दा-3दा फराळ करतो पोट भरून, उलट एकादश आहे म्हणून जास्ती आपण खातो, आहे ना, फळं खातो, पुन्हा खिचडी खातो, शाबूचे वडे खातो, वगैरे वगैरे भरपूर काही आपण खातो. परंतु असं म्हणलेलं आहे की जो व्यक्ती आजच्या दिवशी कठोर व्रतांचं पालन करतो, तर त्याला म्हणतात की ज्यांनी 100 वर्ष तपस्या केलेली आहे, जे फळ मिळतं ते आजच्या दिवशी त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून आपण पाहतो की कठोर एकादशी व्रतांचं काय केलेलं आहे, तपस्या करण्यासाठी आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही, तर आणखीन ह्या एकादशीचं महिमा सांगितलेलं आहे की जो व्यक्ती एकादशीचं व्रतांचं तपस्या करत असताना तपस्या करत असतो, आणि तपस्या करत असताना तर त्याला फळ म्हणून काय दिलं जातं, की म्हणतात की जसं आपण म्हणतो ना की कन्यादान करणं, गोदान करणं, दानधर्म करणं, है ना. जर विशेष करून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ आणलेलं आहे ना. तर ते म्हणतात की आजच्या एकादशीची केवळ व्रतांचं पालन केल्यानं कन्यादान केलेलं देखील त्याला काय म्हणाले, फळ मिळतं, असं म्हणलेलं आहे. तर हे अनेक एकादशीची माहिती किंवा महिमा याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि असं म्हणतात की जो व्यक्ती आजच्या दिवशी विशेष करून आजच्या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करत, एकादशी व्रतांचं पालन करत, आपल्या पितरांचं स्मरण करत भगवंतांना प्रणाम करतो किंवा भगवंतांना नमस्कार करतो, भगवंतांची सेवा करतो, तर असं म्हणलेलं आहे की ह्या सर्व पितरांचा काय होतो, उद्धार होतो. कारण ही पितर पंधरवाडा आहे ना, म्हणून म्हणलेलं आहे की आजच्या दिवशी जो कोणी भगवत भक्त आहेत, ह्या भगवत भक्तांनी आपल्या पितरांचं स्मरण करत जो कोणी जप करेल, तप करेल, भगवंतांची पूजा अर्चा करेल, तपस्या करेल, एकादशींचं श्रवण कीर्तन करेल, आणि ही सर्व क्रिया केवळ आपल्या पितरांचं स्मरण जरी करत केलं, आपले पितर कुठल्याही जरी लोकांमध्ये असले, तर त्यांना काय होतं, त्यांचा देखील तिथून उद्धार होतो किंवा त्यांना एक चांगली गती प्राप्त होते, असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी अशा बऱ्याच काही शास्त्रामध्ये
एकादशीची महिमा सांगितलेली आहे. तर आज विशेष करून आपण पाहतो ह्या एकादशीचं भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना एक सुंदर कथा सांगतायत. ते म्हणतायत की हा एक महेशमती नावाची एक नगरी होती आणि या महेशमती नावाच्या नगरीमध्ये एक इंद्रसेन नावाचा राजा राहत होता. आणि हा इंद्रसेन नावाचा राजा आपल्या अनेक शत्रूंना पराजित करून ह्या महेशमतीमध्ये राहत होता. आणि हे इंद्रसेन राजा भगवंतांचा महान भक्त होता आणि त्यामुळं संपूर्ण त्याचं कुटुंब हे काय होतं, हरिभक्तीमध्ये लागलेलं होतं. संपूर्ण प्रजा हरिभक्तीमध्ये लागलेली होती. कारण जशी राजा तशी प्रजा असते, है ना. जसा लीडर असतो त्याचे सर्व लोक काय करत असतात, त्याचं अनुकरण करत असतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की यद यद आचरते श्रेष्ठ तत्तत्रैव विप्रो जन. जे श्रेष्ठ व्यक्ती करत असतात तेच अनुसरण आपले बाकीचे भक्त देखील करत असतात. आणि म्हणून आपण पाहतो की राजा ह्या ठिकाणी भगवंताचा महान भक्त असल्यामुळं, तोच भगवंतांचा भक्त असल्यामुळं संपूर्ण प्रजा देखील काय करत होती, राजा जे कार्य करायचा ते संपूर्ण प्रजा देखील कार्य करायची. आणि राजा धार्मिक असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं ह्या राजांच्या इंद्रसेन राजांच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य होत नव्हतं. त्यामुळं यज्ञयाग व्हायचे, ब्राह्मण यज्ञ करायचे, भगवंतांची पूजा अर्चा करायचे, गायींचं पालन पोषण करायचे, सर्व काही सुव्यवस्थित हे राज्य चाललेलं होतं. आणि हे सर्व चालत असताना काय झालं की त्या ठिकाणी एकदा नारद मुनी राज्यामध्ये आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी इंद्रसेन राजा नारद मुनी आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर त्यांचं खूप सुंदररित्या स्वागत करतात. त्यांना बसण्यासाठी आसन देतात, पाणी देतात आणि त्यांच्याशी सुंदर गप्पा गोष्टी देखील करतात. आणि हे इंद्रसेन राजा नारद मुनीला म्हणतात की हे महर्षी, तुम्ही आमच्या राज्यामध्ये येण्याचं कारण काय सांगा. तुम्ही कसं काय अचानक आलात, है ना. काहीतरी कारण आहात, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. आणि मग त्यावेळेस नारद मुनी ह्या इंद्रसेन राजांना सांगतात की हे राजन, की तुमच्या राज्यामध्ये सर्व प्रजा, ब्राह्मण, गायी, बालक, स्त्रिया हे सर्व संतुष्ट आहेत का, कोणी दुःखी तर नाही ना. कारण असं म्हणलेलं आहे की राज्यामध्ये 5 व्यक्तींचं रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून आपण पाहतो पहिल्या स्कंदामध्ये राजा परीक्षित देखील ह्या 5 व्यक्तींचं रक्षण करत होते. म्हणून 5 व्यक्तींचं रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. आज कलियुग आहे, या कलियुगामध्ये आपण पाहतो की लोक धर्माच्या नावाखाली किंवा संप्रदायांच्या नावाखाली किंवा अनेक प्रकारे जातीमध्ये अनेक भेदभाव करून काय करतायत, वेगवेगळे विचार विमर्श किंवा वेगवेगळे भावना हे प्रकट करतायत किंवा त्याला काही अर्थच राहत नाहीये. तर राजा परीक्षितांना देखील किंवा पूर्वीचे राजे देखील आपल्या ह्या 5 गोष्टी आपल्या राज्यामध्ये हे संरक्षण करायचे. तर ह्या 5 गोष्टींचं संरक्षण करणं हे फार गरजेचं आहे, ज्यामध्ये गाय, ब्राह्मण, स्त्रिया, बालक आणि वृद्ध. काय काय सांगितलं, गाय, ब्राह्मण, पहिलं गाय, ब्राह्मण. कारण गाय आणि ब्राह्मण भगवंताला खूप प्रिय आहे. नमो ब्रह्मण देवाय, है ना. गो ब्रह्म हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. गायींचं रक्षण करायला पाहिजे. गाय, ब्राह्मण आणि नंतर स्त्रिया, बालक आणि वृद्ध, ह्या 5 गोष्टींचं रक्षण केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये असं नाही आहे की स्त्रिया म्हणल्यावर सगळ्या स्त्रिया आल्या, असं नाही की केवळ हिंदूच्या स्त्रिया आल्या किंवा ह्याच्या स्त्रिया आल्या त्याच्या स्त्रिया आल्या, तसं नाही. स्त्रिया म्हणल्या तर सगळ्या आल्या. बालक म्हणल्यानंतर सगळे बालक आले. वृद्ध म्हणल्यानंतर सगळे वृद्ध आले. असं नाही की केवळ साताऱ्याचेच वृद्ध, पुण्यातले वृद्ध नाही, असं नाही. किंवा स्त्रिया म्हणल्यानंतर केवळ साताऱ्याच्या स्त्रिया, असं नाही.
स्त्रिया म्हणल्यानंतर आता राहिलंच काय मग सांगा, समाजामध्ये काय राहिलं? गाय म्हणल्यानंतर सगळ्या गायी आल्या, ब्राह्मण म्हणल्यानंतर सगळे ब्राह्मण आले है ना, स्त्रिया म्हणल्यानंतर सगळ्या स्त्रिया आल्या, आणि बालक म्हणल्यानंतर सगळे बालक आले, आणि वृद्ध म्हणल्यानंतर सगळे वृद्ध देखील आले. तर ह्याचं कारण खूप सांगितलेलं आहे. कारण गायींचं रक्षण केल्यामुळं आपणाला, गाय हे भगवंताला अतिशय प्रिय आहे. गाय दररोज आपल्याला दूध देते है ना, दूध देते, शेण देते, गोमूत्र देते, पंचगव्य त्याच्यातून आपल्याला प्राप्त होतं. आणि गायी जे काही खातात आणि ते खाल्ल्यानंतर त्याचं दूध बनतं, आणि ते दूध बनल्यानंतर आपल्या शरीरासाठी खूप अतिशय पौष्टिक असतं. गोमूत्र असेल, शेण असेल, हे अन्नधान्य पिकवण्यासाठी खूप चांगलं असतं. आणि म्हणून शास्त्र म्हणतं गायींचं रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. गाय ही एक पशु नाही आहे ना, ही माता आहे है ना, एक विशेष आहे की काही साधारण इतर पशुसारखं ते एक पशु नाही आहे. आणि म्हणून गायींचं रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून बघा, ज्यावेळेस आपण गाईला काहीतरी खायला देतो है ना, दररोज आमच्या घरामध्ये आम्ही पाहतो लहानपणीपासून अजून देखील, घरामध्ये पहिली भाकर करत असताना चुलीवरती एक छोटासा चोकडा भाकर ते पहिलं चुलीत टाकायचे, आणि त्याच्यानंतर मोठा तुकडा असायचा ते वरती पहिलं शिजवायचे, आणि त्याच्यावरती डाळ भात भाजी जे काय असेल ती गाईला काढून ठेवायचे, आणि नंतर मग भाकरी बनवायला सुरुवात करायची. तर ते अजून देखील अशा काही महिला आहेत, किंवा स्वतः आमची आई देखील अजून देखील करते. म्हणजे सांगायचं काय की गाईला तेवढं देखील भलं काही का असणं पण ती तुकडा गाईला दिला जातो. तर गाईंचं देखील पालन करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यामुळं काय होतं की भगवंताला प्रिय असणारी व्यक्ती आहे है ना, आणि म्हणून गाईंचं रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की नमो ब्राह्मण देवाय गोब्रह्म हिताय च जगहिताय कृष्णाय गोविंदाय नमो. गाय आणि ब्राह्मण हे भगवंतांना अतिशय प्रिय आहे है ना. तसंच ब्राह्मणांचं देखील रक्षण होणं फार गरजेचं आहे. कारण जर सुव्यवस्थित समाज घडवायचा असेल तर बुद्धिमान ब्राह्मणांची आवश्यकता आहे है ना. आज समाजामध्ये आपण पाहतो डोळा नसलेला व्यक्ती आपण पाहतो है ना, हात नसलेला पाहतो, पाय नसलेला पाहतो, परंतु मुंडकं नसलेला व्यक्ती पाहतो का? त्याला मुंडकच नाही, तो रस्त्याने फिरतोय, असं कधी झालंय? तर ब्राह्मणाला काय एवढं महत्त्व दिलेलं आहे? कारण तो बुद्धीचं कार्य करतो है ना, समाजाला सुव्यवस्थितरित्या वाढतो. परंतु ह्या कलियुगामध्ये दुर्भाग्याची गोष्ट आहे. प्रभुपाद म्हणायचे कलो शूद्र संभव. आज कलियुगामध्ये कोणी ब्राह्मण राहिलेलं नाही, सगळे काय आहेत? शूद्र आहेत. कारण कुणीही ब्राह्मणांचं कार्य पालन करत नाहीये. यजन याजन पठन पाठन शास्त्रामध्ये सांगितलेले ब्राह्मणाचं कार्य काय. जर एखादा व्यक्ती ब्राह्मण असून जर ब्राह्मणाचं कार्य करत नसेल तर तो ब्राह्मण नाहीये. प्रभुपाद म्हणायचे की जसं डॉक्टर आहे है ना, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर असू शकतो का? का? अरे डॉक्टरचा मुलगा आहे तो, नाही, त्याला संधी आहे डॉक्टर बनण्याची, त्याला संधी आहे, पण तो डॉक्टर नाही आहे ना. आणि म्हणून तसं समाजामध्ये ब्राह्मण, आज आम्ही काही लोक म्हणतात की आम्ही ब्राह्मण आहे, ब्राह्मण समाजामध्ये आहे ना. जर आपण ब्राह्मण समाजामध्ये राहून जर आपण ब्राह्मणाचे गुण विकसित नाही केले, यजन याजन पठन पाठन नाही केलं तर काही उपयोग नाही त्या ब्राह्मणाचा. आणि म्हणून शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की ब्राह्मणानं आपलं कर्तव्यांचं पालन करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंतांना गाय आणि ब्राह्मण हे खूप प्रिय आहेत. आणि म्हणून भगवंतांनी पहिले ह्या दोन गोष्टींचं रक्षण करण्यासाठी. त्याच्यानंतर पुढं म्हणतात की स्त्रियांचं देखील रक्षण करणं फार गरजेचं आहे. का बरं स्त्रियांचं रक्षण करण्याचं गरजेचं आहे? कारण स्त्रियांचं रक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायाच्या काही श्लोकामध्ये वर्णाश्रम सांगतात की वर्णाश्रम पद्धती जर सुव्यवस्थित करायची असेल तर स्त्रियांचं रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. कारण स्त्रिया जितक्या पवित्र असतील तितका समाज काय असतो, तो पवित्र असतो. आणि म्हणून स्त्रियांचं देखील रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो आज समाजामध्ये स्त्रियांवरती इतके अत्याचार होत आहेत है ना, त्यांचं इतकं शोषण केलं जातं, किंवा त्यांना एक स्त्रीमुक्ती आंदोलन म्हणून अशा प्रकारे अनेक
प्रकारे आजकाल ही विपरीत परिस्थिती आज समाजामध्ये घडत चाललेली आहे. परंतु हे शास्त्र सांगतं की स्त्रियांना खूप मोठा आदर दिला पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की स्त्रियांना ह्या संस्थेमध्ये आपण पाहतो की प्रत्येक स्त्रियांना प्रभुपादांनी सांगितलं की स्त्रियांना माता म्हणून सगळ्यांना बोलवायचं आणि प्रभूजींना प्रभूजी म्हणून. माताजी आणि प्रभूजी म्हणजे प्रत्येक स्त्री आहे ना हे आपल्यासाठी काय आहे? माता आहे, माताजी आहे, आपली आई आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आज प्रभुपादांनी आपल्याला ह्या समाजामध्ये सांगितलेलं आहे. आणि विशेष करून पुढं म्हणतात की बालकांचं देखील रक्षण करणं गरजेचं आहे. कारण मुलं ही असतात, मुलांचं का बरं आपण त्यांचं रक्षण केलं पाहिजे, त्यांना सुव्यवस्था दिली पाहिजे, त्यांना चांगलं घडवलं पाहिजे आहे ना. कारण जी मुलं लहानपणी जे शिकतील तेच मोठ्यापणी ते करत असतात आहे ना. आणि म्हणून त्यांना भगवत भक्ती लहान वयापासूनच त्यांना आपण काय केली पाहिजे? दिली पाहिजे. म्हणजे चांगले संस्कार त्यांच्यावरती आपण घातले पाहिजे. म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की कौमार आचरते प्रज्ञा धर्मान भागवत आहे ना. म्हणून वयाच्या 5 वर्षापासून प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे? भगवंतांची भक्ती केली पाहिजे वयाच्या 5 वर्षापासून. आणि ज्यावेळेस व्यक्ती अशा प्रकारे वयाच्या 5व्या वर्षापासून भगवंतांची भक्ती करतो आणि त्यावेळेस मग कुठं तो जीवन व्यवस्थितरित्या कार्य करू शकतो. आणि म्हणून बालक हे असतात की भविष्याचे काय नागरिक आहेत. म्हणून आज बालक जर चांगले सुसंस्कृत बनले, चांगले भक्त बनले तर ते भविष्यामध्ये कधीही वाया जाणार नाही आहेत. म्हणून आज समाजामध्ये पाहतो ज्या ज्या ठिकाणी आम्ही कोणाच्या घरी सत्संग करण्यासाठी जातो, कधी प्रसाद घेण्यासाठी जातो, कधी भक्तांना भेटण्यासाठी जातो, तर त्यावेळेस प्रत्येक माता पिता कंप्लेंट करत असतात की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, आमची मुलं आमचं ऐकत नाही आहेत. ह्याचं कारण काय? तर ह्याचं कारण असं आहे की त्यांचं वयापर्यंत ते ऐकतील. एकदा त्यांचं वय 16, 17, 18, 20 झालं त्याच्यानंतर टाटा करतात. कुणालाही माता पिता कुणाचं ऐकत नाही आहेत. प्रत्येक माता पिताला वाटतं की माझा पोरगा असा नाही आहे ना, की माझा पोरगा असं कधीच करणार नाही असं प्रत्येकाला वाटतं. परंतु जर तो भारी भक्त नसेल, त्याला लहान वयापासून जर चांगली संगत नसेल, भगवंताचे भक्त नसेल, तर तो कोणत्याही क्षणी वाया जातो. अशा कित्येक घटना आहेत. परंतु सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्या मुलांना काय केलं पाहिजे? त्याच्यावरती चांगले संस्कार दिले पाहिजे, त्यांना चांगलं घडवलं पाहिजे. कारण ते आपलंही रक्षण करतो, आपल्या कुटुंबाचं रक्षण करतो आणि एवढंच नाही आपल्या समाजाचं देखील रक्षण करतो, आपल्या शास्त्रांचं रक्षण करतो, आपल्या धर्माचं रक्षण करतो. आणि म्हणून ही शिकवण जी आहे ही शिकवण त्याला आपण लहान वयापासून दिले पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो की शिवाजी महाराज यांचं आपण उदाहरण पाहतो आपल्या डोळ्यासमोर आहे की शिवाजी महाराज की जवळजवळ 400-450 वर्ष झाले शिवाजी महाराजांना आहे ना. अजून देखील लोक काय करतात? त्यांचं इतिहास ज्यावेळेस आपण त्यांचे इतिहास वाचतो किंवा ऐकतो अजून देखील अंगावर काय होतात? शारे उभारतात. किंवा भूतो ना भविष्यती असं शिवाजी महाराजांनी कार्य केलेले आहे ना. का बरं? कारण त्यांची जी माता होती जिजाऊ मातेने त्यांना तसं ते शिकवलेलं होतं. गीता, भागवत, रामायण, महाभारत ही सगळं शास्त्र त्यांना ती सांगत होती. आणि म्हणून शिवाजी महाराज तशा प्रकारे घडले आहे ना. आता याचा अर्थ असा नाही की आपण गीता भागवत वाचलो म्हणजे काय प्रत्येकजण शिवाजी महाराजच होतो असं नाही. परंतु ते महर्षी होते, एक विशेष त्यांच्यावरती भगवंताची कृपा होती. परंतु जर आपण ह्या शास्त्रांचा आधार घेतला, ही जर शिकवलं, कमीत कमी आपली मुलं आपल्या कुटुंबाचं तर रक्षण करतील, आपल्या समाजाचं तर रक्षण करतील आहे ना, आपल्या परिवाराचं तर रक्षण करतील. आज कित्येक मुलं आहेत की ते आपल्या कुटुंबाकडे बघत पण नाही आहे ना. कित्येक मुलं जे आहेत, आमच्या इथं एक वृद्धाश्रम आहे आमच्या आकुर्डीमध्ये, आमच्या मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावरती. त्या वृद्धाश्रममध्ये कुठलाही व्यक्ती गरीब नाही आहे. सगळे प्राधिकरणमध्ये राहिलेले व्यक्ती सगळे आहेत आणि प्रत्येकाची फॅक्टरी आहे. असे जे माता पिता आहेत ते वृद्धाश्रममध्ये राहतात. तर ही दुर्भाग्याची गोष्ट आहे
म्हणजे इतकं सर्व आपल्या मात्या पित्यांनी केलेलं आहे आणि एवढं सगळं धन कमवलेलं आहे, पण त्यांची सेवा करण्यासाठी कोण नाही आहे आणि त्यांना एका वृद्ध आश्रममध्ये राहावं लागतं आहे ना. ही अशी स्थिती आहे समाजाची. आणि म्हणून ही स्थिती आपल्यावरही येऊ शकते. असं नाही की त्यांच्या जीवनात आलेले आपल्या जीवनात येणार नाही, असं नाही आहे. आपल्यावरही येऊ शकते अशी स्थिती. आणि म्हणून ही स्थिती जर नाही आणायची असेल तर आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या परिवारांना ही हरिभक्तीच्या सेवेमध्ये लावणं, भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं किंवा भगवत तत्व काय हे जाणून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेल्या शास्त्रामध्ये बालकांचं देखील रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून बालकांना त्या वेळेला त्याला ती गोष्टी त्याला दिलं पाहिजे. खेळाच्या वेळेला खेळणं दिलं पाहिजे आहे ना. साम दाम दंड जे काही आवश्यक आहे लहान वयापर्यंत त्याला ती गोष्टी दिलं पाहिजे. आणि पुढं म्हणलेले वृद्धांचं देखील रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. आता एक कलियुगाची मनोधारणा कशी आहे बघा. कारण असं म्हणलेलं आहे आजकाल लोकांना वृद्ध म्हणलं की सगळ्यात थर्ड क्लास व्यक्ती म्हणजे निकामी. म्हणजे जसं आपण जेवत असताना एखादी गोष्ट कधी कधी आपल्याला येते आणि ती काही उपयोगाची नसते खाण्याची, तिला उचलून सरळ आपण काय करतो बाहेर टाकून देतो. तसं समाजामध्ये ह्या वृद्ध महिला असतील, वृद्ध पुरुष असतील, आजकाल नवीन पिढीला वाटतं ही वृद्ध म्हणजे काय निकामी आहे, यांचा काही उपयोग नाही आहे. तर ही सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवा की जो व्यक्ती असा विचार करतो किंवा असं काही कृत्य करतो तर तो जीवनामध्ये कधीही प्रगती करू शकणार नाही किंवा तो कधीही अशा वृद्धांचे आशीर्वाद कधी प्राप्त करू शकणार नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं वृद्धांची सेवा करणं फार गरजेचं आहे. वृद्धांची सेवा करणं, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणं आणि त्यांची सेवा करणं हे फार गरजेचं आहे. का बरं म्हणलेलं आहे? कारण त्यांनी जे जीवन जगलेलं आहे, आता 60 वर्ष असतील, 70 वर्ष असतील किंवा 100 वर्ष असतील. आता 100 वर्ष तर कोण जगत नाहीये, पण समजा कोणी जगलं तर त्यांच्याकडे काय आहे, ते खजिना आहे, अनुभव आहे. 60-70 वर्षाचा काय आहे, अनुभव आहे. आणि तो अनुभव त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलेला आहे, घेतलेला आहे. आणि म्हणून शास्त्र म्हणतं अशा अनुभवी व्यक्ती कोण आपण काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे है ना. त्यांच्याकडून जे काही अनुभव आहे, जे काही आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये कार्य करत असताना जे काही समस्या येतात, ह्या समस्या त्याने अनेक पावसाळी जीवन जगलेले असतात. आणि म्हणून वृद्ध लोका कोण, माताजी कोण, प्रभूजी कोण, आपण काय केलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जर मार्गदर्शन आपण घेतलं तर निश्चितपणे आपण त्याच्या समस्यावरती, संकटावरती काय करू शकतो, मात करू शकतो. परंतु आजकाल लोकांना वाटतं आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आम्हाला कोणाची गरज नाही आहे ना. आणि म्हणून हे लोक काय करतायत, पैशाच्या जोरावरती अशा माता पित्यांना किंवा बुजुर्गांना ते काय करतायत, अपमान करतायत. आणि त्यामुळं काय होतं की ही सुसंस्कृती आहे ही बिघडत चाललेली आहे, ही दुष्कृती बनत चाललेली आहे. म्हणून असं म्हणलेलं आहे की आशीर्वाद नमस्कार क्षणाचे, नमस्कार क्षणाचे, आशीर्वाद मौलाचे. विचार करा, आपण एखाद्या वृद्धांची ज्यावेळेस आपण नमस्कार करतो, किती वेळ लागतो आपल्या माता पित्यांना नमस्कार करायला, 1 क्षण लागतो है ना. परंतु ते जे आपल्याला आशीर्वाद देतील ना, ते आशीर्वाद आपल्याला आयुष्यभर चालेल. विचार करा. आणि म्हणून शास्त्र सांगतं की दररोज गुरूंच्या, आईवडिलांच्या, भगवंतांच्या, गायींच्या दररोज पाया पडलं पाहिजे है ना. न चुकता आपण दररोज नियमितपणे काय केलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे. आणि म्हणून नमस्कार हे काय असतात, क्षणाचे असतात, परंतु आशीर्वाद हे मौलाचे असतात. म्हणून जीवनामध्ये ज्या व्यक्तीने अशा प्रकारे आशीर्वाद प्राप्त केलेले आहे तो त्याचं जीवन यशस्वी झालेलं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी नारद मुनी हे काय सांगतात इंद्रसेन राजाला की राजा, की तुझ्या राज्यामध्ये सर्व बालक, स्त्रिया, ब्राह्मण
गायी सगळे संतुष्ट तर आहेत ना. आणि अशा प्रकारे नारद मुनी काय करतायत, इंद्रसेन राजाला हे विचारत आहेत. कारण ह्या गरजा आहेत की जर कोणी राजा असेल तर ह्या 5 गोष्टींचं त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. ह्या 5 गोष्टी समाजामध्ये सुव्यवस्थित असल्या पाहिजे. आणि ह्या 5 गोष्टी जर सुव्यवस्थित असतील तर संपूर्ण समाज काय आहे, सुव्यवस्थित आहे. आणि आज आपण पाहतो की थोडं सर्वांनी जर आज हे केलं, जरा भौतिक ह्या जगामध्ये जर बघितलं ह्या कलियुगामध्ये, तर ना ब्राह्मण सुरक्षित नाही आहेत, ना गायी सुरक्षित नाही आहेत, ना वृद्ध सुरक्षित नाहीत, ना बालक सुरक्षित नाहीत, आणि महिला तर बिलकुल सुरक्षित नाही आहेत, आहे ना. तर कोणीही सुरक्षित नाही आहे ना. आणि म्हणून अशा प्रकारे नारद मुनी पहिला सुरू हे इंद्रसेन राजाला विचारतात की हे राजा, की तुझ्या राज्यामध्ये ह्या 5 व्यक्ती सुखी आहेत का, समाधानी आहेत का. तर हे फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग नारद मुनी पुढे म्हणतात की इंद्रसेन राजाला की हे इंद्रसेन राजा, की मी यमलोकामध्ये यमराजांना भेटायला गेलेलो होतो. आणि त्या ठिकाणी भेटायला गेलेला असताना त्या ठिकाणी तुमचे माता पिता मला भेटलेले होते. आणि तुमच्यासाठी मला काहीतरी त्यांनी एक निरोप दिलेला आहे, ते सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे, असं नारद मुनी इंद्रसेन राजाला म्हणतायत. आणि म्हणल्यानंतर ह्यांना खूप आश्चर्य वाटतं की अरे, मी तर एवढा भगवंताचा महान भक्त आहे, मी तर एवढी भक्ती करतो आहे, आणि माझे माता पिता नरकामध्ये कसं काय. आणि आता विचार करा की मी राजा आहे, सगळी प्रजा या ठिकाणी समोर संपुष्ट आहे, मी भगवंताचा भक्त आहे, आणि जे माझे माता पिता जे मला काय आहेत, अतिशय जिवलग आहेत, प्रिय आहेत, असे माता पिता माझे काय आहेत, नरकामध्ये आहेत. तर आता नरकामध्ये असल्यावर सुखी असणार आहे का कोणी. नरकामध्ये काय असणार आहे, नरकामध्ये कोणी जर गेला तिथं कोणी सुखी राहणार नाही आहे, सगळ्यांचं रिमाइंड तिथं निघत असतं, आहे ना. आणि त्यामुळं खूप दुःख होतं राजाला. आणि मग हे इंद्रसेन राजा त्यावेळेस काय करतायत, नारद मुनीला विचारतात की हे देवर्षी, आता मला काय केलं पाहिजे सांगा. आणि त्याच्यानंतर मग हे राजांना समजतं की ही जी एकादशी आहे, इंदिरा एकादशी, ह्या इंदिरा एकादशीचं व्रत वैकल्य त्यांना सांगण्यात येतं. आणि हे इंद्रसेन राजा आहेत, हे इंद्रसेन राजा ही जी पितृ पंधरवड्यामधली जी भाद्रपद महिन्यामधली जी एकादश आहे, हे काय करतात, ह्या एकादशीचं उपवास करतायत. आणि इतकं कठोर उपवास करतायत की त्यांना असं म्हणलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं ते अन्न ग्रहण करत नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं पाणी ग्रहण करत नाही आहेत, आणि कुठल्याही प्रकारचं ते काही खात नाही आहेत. केवळ आणि केवळ भगवंतांचं पूजा अर्चा, भगवंतांचं नामस्मरण, आणि केवळ भगवंतांच्या भक्तीमध्ये ते तल्लीन होत आहेत, केवळ आपल्या माता पित्यांचा उद्धार करण्यासाठी. विचार करा. आणि म्हणून ह्या ठिकाणी अशा प्रकारे कठोर तप केल्यानंतर त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की इंद्रसेन राजावरती भगवान खूप प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर असं म्हणतात की साक्षात इंद्रसेन राजांच्या स्वप्नामध्ये त्यांचे माता पिता आले. आणि एवढंच नाही तर साक्षात भगवंत देखील त्या ठिकाणी त्यांना ते दिसले. माता पिताही दिसले आणि भगवंतही दिसले. आणि म्हणले की हे राजा, तुझ्या माता पित्यांचा मी काय केलेलं आहे, उद्धार केलेला आहे. तू जे काही दानधर्म केलेला आहेस, तू जे काही भक्ती केलेली आहेस, तू जे काही तपस्या केलेल्या आहेस, ह्याच्यावरती मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे. आणि प्रसन्न असल्यामुळं हे तुझ्या माता पित्यांचा मी काय केलेलं आहे, उद्धार केलेला आहे. आणि एवढंच नाही की जो कोणी याच्या पुढं बघा वरदान देत आहेत भगवंत, ते म्हणतात की हे राजा, तू तपस्या केल्यामुळं तुझ्या माता पित्यांचा तर उद्धार झालेलाच आहे, परंतु भविष्यामध्ये ह्या इंदिरा एकादशीचं जो कोणी पालन करेल, बघा जो कोणी पालन करेल, अशा प्रकारे कठोर व्रत धारण करेल, तर त्याच्या देखील काय होईल, पूर्वजांचा उद्धार होईल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी स्वप्नामध्ये येऊन इंद्रसेन राजाला अशा प्रकारे सांगत आहेत.
आणि नंतर आपण पाहतो की शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की पुत्र हा, असं म्हणतात की पुत्र प्राप्ती करण्यासाठी त्याला काही पुण्य प्राप्त करावं लागतं, आहे ना. आणि म्हणून पुत्र, आपण का बरं पुत्राला एवढं महत्त्व देतो, आहे का नाही. तर शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी पुत्र प्राप्तींची गरज असते, आहे ना. आणि हा पुत्र जर भविष्यामध्ये तो पितरांचा जर उद्धार करत नसेल, आहे ना, तर मग तो काय, पुत्र नसून मूत्र आहे. शास्त्रामध्ये सांगले, मी नाही सांगत, शास्त्रामध्ये सांगले. कारण पुत्र आणि मूत्र एकाच ठिकाणून आलेले असतात. मग आता सांगा, आपण पुत्र बनायचं का मूत्र बनायचं. शास्त्र सांगतं, जर एखादा व्यक्ती पुत्र असून आपल्या मातापितांचं, आपल्या पूर्वजांचं जर कल्याण करत नसेल, त्यांचा उद्धार करत नसेल, तर असा पुत्र नसून तो काय, केवळ मूत्रच आहे. आणि म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या पूर्वजांचा आपण उद्धार केला पाहिजे. विचार करा, शास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे की समजा आपण जरा आता हे केलं, ते म्हणतात, काय म्हणतात त्याला, पितृदोष आपण जर केला. समजा मी जरा आज पितृदोष केला किंवा पितरांना आज मी भोजन दिलं, तर असं म्हणतात की माझ्या आजोबाचा का पंजोबाचा उद्धार होतो. म्हणजे विचार करा, मागं 2 पिढ्या जावं लागतं तेव्हा त्यांचा उद्धार होतो. मग सांग किती, पिंडदान असं म्हणतात. मग सांगा, मग ही भविष्यामध्ये आपला उद्धार जर व्हायचा असेल किंवा ही जर संस्कृती टिकवून घ्यायची असेल, आताच भयंकरी कलियुग असं झालेलं आहे. आता तर जर कोण मेला तर एका दिवशी सगळंच उरका म्हणतात. तर मग आपली स्थिती काय होईल 2 पिढ्यानंतर पुढच्या, आहे ना. आणि म्हणून भगवान प्रभू आहेत, ते म्हणाले की समजा अंतविधी जर व्यवस्थित नाही झाली तर ती वडाच्या झाडाला जी लटकतात ना वाटवागळं, आहे ना. ही वाटवागळं म्हणजे काय माहिती आहे का, सगळे आपली पूर्वज आहेत आणि आपणही ती होऊ शकतो. म्हणजे बघा, असली भयंकर परिस्थिती आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं की बाबा हे मनुष्य जीवन आहे ना, हे मनुष्य जीवन जे आहे हे केवळ असंच धांगडधिंगा जीवन जगण्यासाठी नाही आहे ना. आणि म्हणून शास्त्र सांगतं की व्यक्तीनं काय केलं पाहिजे, शास्त्रांचं पालन केलं पाहिजे. म्हणून त्याची जी काही जबाबदारी आहे, ह्या जबाबदारीचं त्यांनी ते पालन केलं पाहिजे. आणि म्हणून पुत्र ह्याच्यासाठी आहे की तो आपल्या माता पित्यांचा ताहिती इति पुत्र असं म्हणलेलं आहे. एक पू नावाचा नरक आहे. आणि जो व्यक्ती, म्हणजे जे माता पिता आपल्या पुत्रांना भक्त बनवत नाहीये त्यांना त्या नरकामध्ये टाकलं जातं. जे माता पिता आपल्या मुलांना भक्त बनवत नाहीयेत त्याला पू नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. तिथं केवळ पू असतो आणि तिथं ते असल्या पोवामध्ये ते राहत असतात. आणि समजा आता ठीक आहे, माता पित्यानंतर आपल्याला भक्त बनवलं नाहीये, पण समजा आपण आता 16 वर्षानंतर 18 वर्षानंतर आपण काय हे राहत नाही, आपण बी आपल्याला एक चांगली बुद्धी येते, आपणही आपल्या पायावर उभा राहतो, तर आपण भक्त बनलं पाहिजे. जरी त्यांनी भक्त नाही बनवलं तर आपण भक्त बनलं पाहिजे आणि त्या नरकातून आपल्या माता पित्यांचा आपण उद्धार केला पाहिजे. त्यांची तर जबाबदारी आहेच आपल्याला भक्त बनवणं. समजा त्यांनी आपल्याला भक्त नाही बनवलं, पण आपली जबाबदारी आहे. आता असं नाही की त्यांनी भक्त नाही बनले म्हणून आपण नाही भक्ती नाही बनायचं, नाहीये. आपल्या पार आपण उभा राहायचं, आपण भक्ती करायची आणि काय करायचं, आपल्या माता पित्यांचा उद्धार करायचा, आहे ना. आणि म्हणून शास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीनं हे कार्य केलं पाहिजे. ही सोपं नाहीये. तर शास्त्रामध्ये अशा अनेक कथा आहेत. विचार करा, ह्या धर्तीवरती गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी ही जे 7 नद्या आहेत, हे काही साधारण नद्या नाही आहेत, आहे ना. ह्या विशेष नद्या आहेत. आपल्या शास्त्रामध्ये राजा भगीरथ माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, आहे ना. भगीरथ राजाने कशासाठी गंगा आणली, तर
गंगा या ठिकाणी नव्हती. पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी अनेक कित्येक वर्ष त्यांना तपस्या करावी लागली. शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे, जे भगीरथ राजा होते यांचे वडील दिलीप राजा है ना, आणि त्यांनाही ते जमलेलं नाहीये, त्यांनाही आपल्या पितरांचा उद्धार करायचा होता. परंतु भगीरथ राजांनी कठोर तपस्या करून काय केली, त्या गंगेला खाली आणलं आणि आपल्या पूर्वजांचा 60,000 पूर्वजांचा त्यांनी उद्धार केला केवळ गंगेच्या स्पर्शाने. आणि म्हणून ज्यावेळेस बी आपण गंगेला जातो, यमुनेला जातो, सरस्वती किंवा पवित्र नदीला जातो, बाजूलाच आपल्या इथं पवित्र नदी आहे ना, परंतु दुर्भाग्याची गोष्ट आहे की आपण ही कृष्णामाई आहे साक्षात आहे ना, परंतु आज तिची इतकी दुरावस्था आहे की आपण पाहू शकत नाही. आज यमुनेमध्ये देखील तेच अवस्था आहे, गंगेची देखील तेच अवस्था आहे ना. ह्या नद्या ह्या काही साधारण नद्या नाही आहेत. असं म्हणलेलं आहे की ज्यावेळेस आपण गंगेवरती स्नान करण्यासाठी जातो आणि स्नान करण्यासाठी गेल्यानंतर कधीही आता 10 नियम सांगितलेले आहेत आणि कधीतरी आपण पाहू इथे 10 नियम सांगितलेत गंगेमध्ये कसं स्नान करायचं ते. तर असं म्हणलेलं आहे की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर गमजा लावून, फक्त गमजा लावून स्नान करायचं असतं आणि दुसरा गमजाने कधीही अंग पुसायचं नसतं. तर का म्हणलेलं आहे की जेवढं आपण गंगेचं स्नान केल्यानंतर आपल्या अंगावरून जेवढे काही थेंब खाली पडतील तर आपल्या तेवढ्या सर्व पूर्वजांचा काय होत असतो, उद्धार होत असतो. आणि म्हणून गंगेच्या काठी आंघोळ केल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं कडला बसलं पाहिजे, जेणेकरून ती पाणी सगळं खाली पडेल, आपल्या पूर्वजांचा उद्धार होईल. तर असे भरपूर काही नियम शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आणि म्हणून आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी भगीरथ राजाने देखील ह्या गंगेला अवतरण केले. आणि म्हणून आपण पाहतो ह्या सर्व गंगा असतील, यमुना असतील, सरस्वती असतील, कावेरी, गोदावरी, नर्मदा, सिंधू अशा अनेक नद्या आहेत, ह्या पवित्र नद्या आहेत. साक्षात भगवान श्रीकृष्ण ह्या नद्यामध्ये काय केलेले, अनेक त्यांनी त्यांच्या लीला केलेल्या आहेत. आणि म्हणून आपण ज्यावेळेस अशा पवित्र नद्यामध्ये स्नान करतो तर आपलं सर्व पाप काय केलं जातं, धुतलं जातं आहे ना, सर्व पाप धुतलं जातं. आणि सगळ्या त्या नद्या काय करतात, आपलं पाप धुवून टाकत असतात. परंतु कलियुग ही इतकं भयंकर आहे किंवा कलियुगामध्ये त्याची महती लोकांना माहीत नाही आहे ना. कारण लोक इतके मंद सुमंद मतियो मंद भाग्य उपद्रत आहे ना, दुर्भागी लोक आहेत की ह्या कलियुगामध्ये लोकांना कुठल्याही प्रकारचं महत्त्व माहीत नसल्यामुळं अशा प्रकारची लोक काय व्हायला चाललेले आहेत, दुर्भागी बनत चाललेले आहेत आहे ना. आणि म्हणून लोक अशा प्रकारचे हे पाप कृत्य हे करत चाललेले आहेत. आणि म्हणून जो व्यक्ती गंगेमध्ये स्नान करतो, याला प्रणाम करतो, त्याचं पूजन करतो, तर तो देखील काय होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गंगा नदी ही विशेष आहे. गंगा असेल, यमुना असेल, ह्या विशेष नद्या आहेत. आणि ह्या सर्व आपल्या पूर्वजांचं काय करतात, उद्धार करत असतात है ना. आणि म्हणून आजच्या दिवशी किंवा आजच्या ह्या एकादशी दिवशी केवळ गंगेचं जल घेऊन आपल्या पितरांच्या नावानं जरी सोडलं तर त्यांचा देखील काय होतो, उद्धार होतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये अशा प्रकारे अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे सर्व कथा युधिष्ठिर महाराजांना भगवान श्रीकृष्ण हे सांगत आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की हे राजा, की जो कोणी व्यक्ती अशा प्रकारे ह्या एकादशी व्रतांचं पालन करतो आणि पालन केल्यानंतर हे भगीरथ राजांची किंवा हे इंद्रसेन राजांची भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना कथा सांगतायत की कशा प्रकारे हे इंद्रसेन राजा इतका भगवंताचा महान भक्त होता आणि त्यांनी देखील काय केलं, हे इंदिरा एकादशीचं पालन केलं आणि आपल्या माता पित्यांचा उद्धार केला. तर अशा प्रकारे आपण देखील आपले बघा, आपल्यावरती ना 3 लोकांचं ऋण सदैव राहतं है ना, देवता, ऋषी आणि आपले पित्र, या तिघांचं ऋण सदैव राहतं. आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी आपण वापरतो का नाही वापरतो, 100 वर्षाचे पुरावे काढून दाखवतो, काढतो का नाही,
मग त्यांच्यासाठी आपण तर्पण करू शकत नाही? केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? त्यांच्यासाठी कधी एक डुबकी तर मारलं पाहिजे नदीमध्ये, आहे ना? आपण केवळ काय करतो, त्यांची प्रॉपर्टी हडप करत असतो, परंतु त्यांच्यासाठी आपण काय करत नाही. असं म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये की ह्या पित्तर पंधरवाड्यामध्ये पितरांना जो कोणी भोजन देतो, म्हणजे हरिप्रसाद देतो, भगवंताचा प्रसाद देतो, किंवा आपण गावाकडं बघा ते हे करतात, श्राद्ध वगैरे घालत असतात किंवा ते जेवण वगैरे करून वाढत असतात. तर असं म्हणलं जातं आपण त्यांना इथं वर्षातून एकदा देतो, आहे ना? वर्षातून आपण त्यांना इथं एकदा देतो, पण वरच्या लोकांमध्ये त्यांना ते दररोज मिळालं जातं. कारण तिथं 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस असतो, आहे ना? आणि म्हणून त्यांना तिथं दररोज आपण भोजन हे देत असतो, आहे ना? आणि म्हणून ह्या पित्तर पंधरवाड्यामध्ये पितरांना अन्न, विशेष करून भगवंतांचा प्रसाद, आहे ना, भगवंताचा प्रसाद त्यांच्यासाठी देणं किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांच्यासाठी कथा करणं, कीर्तन करणं हे फार गरजेचं आहे. आणि हे केल्यानं ते देखील त्या लोकांमध्ये काय करत असतात, सुखी होतात किंवा त्यांची उच्च गती होते. ते देखील कीर्तन करू लागतात, चांगली गती त्यांची होते. आणि म्हणून आपण आपल्या पितरांसाठी आपण हे कार्य केलं पाहिजे. तर अशा भरपूर काही गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि तर आजच्या दिवशी मी एवढंच सांगू शकतो की आपल्या पूर्वजांनी, लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी भलं त्यांचं कर्म, त्यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असतील किंवा वाईट केल्या असतील, काय असो, परंतु त्यांनी आपणाला जन्माला घातलेलं आहे ना, जन्माला घातलेलं आहे. आणि हे संपूर्ण जग त्यांच्यामुळं आपल्याला बघायला मिळतं. तर आता आपलं कर्तव्य आहे की त्यांचा उद्धार करणं, आहे ना? आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला एवढीच विनंती आहे की हरिभक्ती केल्याशिवाय त्यांचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून त्यांच्यासाठी आपण व्रतवैकल्य केलं पाहिजे, एकादशीचं व्रत केलं पाहिजे, नामजप केला पाहिजे, आपल्या घरामध्ये भगवंतांची पूजा अर्चा केली पाहिजे. आणि विशेष करून दररोज त्यांच्यासाठी आपण थोडं का होईना नामजप केला पाहिजे, आहे ना? आपण आपल्यासाठी तर करतोच, आहे ना? तर आपल्या पूर्वजांसाठी आपण थोडं काहीतरी केलं पाहिजे, आणि तर त्यांचा उद्धार होऊ शकतो, अथवा फार कठीण आहे ना? आणि म्हणून विशेष करून ही आजची एकादश आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत किंवा सकाळच्या पहाटेपर्यंत तुम्ही देखील नामजप करू शकता, कीर्तन करू शकता, जेवढं शक्य आहे तेवढं. असं नाही की रात्रभर असं काय, जसं आपल्याला जमत तसं. ठीक आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. एखादा प्रश्न आपण घेऊ शकतो, कोणाला काही सांगायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल तर. हां जरूर, नक्कीच. परंतु असं म्हणलेलं आहे की जोपर्यंत तो 5 वर्षापासून 16 वर्षापर्यंत तो सगळं मातापित्यांचं ऐकत असतो, बरोबर आहे? मुलं कधीही आपल्या मातापित्याला सोडून हे होत नाही आहेत. बघा, 5 वर्षापासून 16 वर्षापर्यंत आपलं मातापिता जे करेल, जे सांगेल, जे खाईल, जे बोलेल तेच बोलत असतात. आमच्या मंदिरमध्ये आम्ही बघतो की छोटी छोटी मुलं असतात, आणि माता पिता छोटे छोटे मुलं आलं मंदिरमध्ये सोडून देतात, आणि आलं की पहिलं प्रभुपादांना दंडवत करतात, वैष्णवांना दंडवत करतात, भगवंतांना दंडवत करतात. आणि ती छोटी मुलं त्याला कोण सांगितलेलं नसतं, पण ते काय करतात, ते देखील प्रभुपादांना दंडवत करत असतात, भगवंतांना दंडवत करत असतात. म्हणजे माता पिता जे करेल ना ते पुत्र देखील करत असतात. तर काही ठराविक वेळेपर्यंत आपण काय केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. जसं जे चिखल असतो ना, त्या चिखलाला आपण लहानपणीच आकार देतो, ओलं आहे तोपर्यंत. एकदा कडक झालं ते तुटल, पण ती वाकणार नाही, असं होऊन जातं. त्यामुळं लहानपणीच आपण त्यांना लहानपणापासूनच भक्तांच्या संघामध्ये आणणं, हरिभक्ती करायला लावणं, पूजा अर्चा करणं. शेवटी त्याच्यानंतर तो एवढं करून देखील जर समजा त्याच्या इच्छेवर गेला तर तो त्याचा आहे, आपण त्याला काय करू शकत नाही. कारण आपण जास्तीत जास्त बस त्याने ठरवायचं, तसं आहे.
कारण जास्ती फोर्स केला तर तो काहीच करणार नाही मग असं होईल. ठीक आहे. अजून हरे कृष्ण. कृपा